गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. आता माझी झोप झाली आहे. अजून थोडी लवकर उठली. माझ्या घरचे सर्व झोपलेले आहे. तर आईला उठवलं आहे मी, पण आता आई उठते की नाही माहीत नाही. बघू थोड्या वेळात. माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळे माझा चेहरा आणि माझा आवाज थोडा बरोबर नाही निघाल. थोडंसं ॲडजस्ट करा. चला थोडंसं ब्रश वगैरे करून घेऊ, चाय बनवून पिऊन घेऊ, त्यानंतर आईला उठवू. आत्ता झालं माझं ब्रश करून. तुम्ही रोज सकाळी किती वाजता उठता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर कधी पण उठते, जेव्हा जागेल तेव्हा. आता बनवून घेते चाय आणि उठवते पप्पाला. माझी आई पण उठली आहे. आता बनवून घेऊ आपण चाय. बाबा पण उठले वाटते. बाबांना पण चाय देऊन घेऊ. मी तुम्हाला कालच सांगितलं की बाबाला जास्त ब्लॉगमध्ये घेत नाही, म्हणून मी बाबासमोर चुपच असणार. तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये मी माझा भाऊ आणि माझ्या भाऊ दोघांना पण दाखवू. माझा चाय झाला आहे. चाय पिऊन घेते, पप्पाला देऊन देते, त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं माझ्या बाबाला माहीत नाही मी ब्लॉग बनवतो, पण माझी बाबा आता माझा ब्लॉग पाहते. माझ्या इकडे बसली आहे. सकाळी सकाळी उठल्यापूर्वी माझा ब्लॉग पाहत आहे. मला सडत आहे. मला भाऊ उठले आणि वावराकडे गेले. माझा भाऊ झोपलेला आहे. आई बाहेर पाणी मारत आहे रोडवर. आता थोडंसं आपण स्वयंपाकाला हातभार लावा. तब्येत चांगली नाही म्हणून का झालं असं करू लागणार आहे. तशी तर माझी तब्येत नेहमीच बिघडत राहते. का माहीत कोणाची नजर लागते. असं बरं वाटतं ना, कसं बाबाने मी आपले व्हिडिओ पाहिले म्हणलं की चांगले बनवते, तसं बरं वाटतं. आता म्हणायला लागलं ते मला माहीत नाही म्हणे तू बनवते म्हणून. म्हणे चांगला का म्हणे पहिले पण आता पाहिलं ना म्हणे. तुम्ही पण तसं नसते मी व्हिडिओज बनवता तुम्ही मला स्वयंपाक बी करता येते बरं का. आता बनवतात पोळ्या, त्याच्यानंतर शेंगाची भाजी बनवायला सांगितली आहे ना, तशी भाजी आईच बनवते. आईला शेंगा मोडून देते. थोडं वरण शिजत आहे. भात झाला आमचा. शेंगाची भाजी, वरण, भात, पोळी. या जेवण करायला. हाच आहे बरं स्वयंपाक, नाही तर आत्ताच आमची झाली पोळी तयार. हा मध्ये गेलो नाही पोळी बनवता. देव झाला आमचा बाहेर. देव हाय बन. आज देवचं मूड काही ठीक नाही आहे. फिरू बनवायचं स्वयंपाक सवय आहे म्हणून अशी बाहेर पण जातो, अंदर पण येत जातो. मी बनवते पोळ्या, त्याच्यानंतर मग शेंगा वगैरे कापून घेते. आईला भाजी बनवणार. आमचा देव म्हणत आहे की होम थिएटर सुरू करून दे, मी गाणे लावतो. त्याच्याकडे पण मोबाईल आहे बरं, नाही तर म्हणा मी माझा मोबाईल देतो. त्याच्याकडे पण मोबाईल आहे. आता ते गाणे लावून नाचणार आहे म्हणते. त्याला देतो चालू करून. आता देवला आपण देऊ चालू करून. देऊ लावते गाणे. हे बघा त्याचा मोबाईल. देव चालू नाही होत आहे ना, चालू नाही होत आहे, चालू नाही होत आहे. देवला दिला आता चालू करून. देव आता गाणे ऐकणार म्हणते. बघू आता काय लावते. तर आमचा भाऊ आलेला आहे. देऊ देऊ ऐकता, देऊ ऐकता. आमच्या भावाला जास्त आवाज आवडत नाही म्हणून ते म्हणतात काय गाणं लावते म्हणते. आमची इकडे पोळी जळून गेली, त्याच्या नादात राहिली. तर आमचा चेहराच नाही बरं, पोळी बी मस्त फुगते. देऊ आणि दादा मस्त नाचत आहे. पाहून घ्या, आमच्याकडे डान्स पण करता येते. तुम्हाला थोडंसं देऊच्या डान्सची झलक दाखवते. देवाचा डान्स करते. पोळ्या तर झाल्या करून. आईने सांगितलं तर शेंगा मोडून ठेवायला. आता ते काम घेऊ आता हातात. ते करू आता पहिलं. हे बघा शेंगा नेहमी आता हे करायचं आहे. माझे झाले शेंगा वगैरे मोडून.
काही म्हणा, आपल्या गावाकडलं वातावरण खूप मस्त असतं. बघा माझ्या घरामागे मस्त झाडं आहे, थंड थंड हवा सुटला. अंघोळ वगैरे झाली आहे, कारण मला जायचं हॉस्पिटलमध्ये. आमचा देवांशू गाडी काढत आहे जाण्यासाठी, त्याच्या गाडीवर मी जाणार आहे. नाही बरं, माझ्या बाबांनी सोडणार मला, सगळ्यांनी घ्यायचे मला. बाबाची वाट बघत आहे मी. जेवण वगैरे झालं. तुम्हाला आज दाखवलं नाही, कारण तर आज थोडीशी मी घाईमध्ये होते. नाहीतर आज दाखवलं असतं माझ्या आईने भाजी कशाची घेतली, तर मग सांगितलं असतं तुम्ही कसं. माझी झाली आहे तयारी. आता चाललो आम्ही दवाखान्यामध्ये. आता आमची गाडी काढली, आम्ही आता चाललो आम्ही हॉस्पिटल. चला मी भेटू आपण आता हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट. हे आहे वेगावची शाळा, इथे मी 10वीपर्यंत शिकत होती पहिले. आता पुन्हा इकडे कचरा वाढलेला आहे, नाहीतर पहिले चांगलं. आता आलो आम्ही दवाखान्याच्या जवळ. माझे बाबा आणून सोडणार होते तशी, तर बाबा आला, उशीर होत होता. इकडे ट्रॅफिक आला आहे. माझ्यासोबत देवांशू आणि माझा भाऊ आहे. माझा भाऊ मला सोडून वापस जाणार आहे. आता त्याला जायचं आहे वणी. वेगामध्ये ट्रॅफिकला काही कमी नाही आहे. बघा, अरे बापरे, बघा अजून एक सिग्नल. आता आलो आम्ही हॉस्पिटलच्या जवळ, म्हणजे हॉस्पिटलच्या गेटजवळ. हे आमचं हॉस्पिटल. पाहून घ्या, कधी तुम्हाला याचं काम पडलं तर मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये जाते. आता इंजेक्शनपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. देऊ आणि मी आम्ही थांबून आहे इथे. माझ्या साईडने 2 मित्र आहे माझे. हाय म्हणा, मी ब्लॉग बनवतो. त्याला माहीत नाही मी ब्लॉग बनवतो, म्हणून त्याला मला हाय म्हणावं. मी सरकारी हॉस्पिटलमध्ये थांबले आहे. आता हॉस्पिटलमधून आली आहे घरी. आता थोडंसं आराम करते मी, कारण तर सलाईननंतर मला थंडी वाजून ताप येते, म्हणून आता थोडा आराम करते. त्यानंतर बघू काही काम वगैरे असेल तर थोडा वेळ आराम गरजेचा आहे. चला मित्रांनो, आत्ता माझी झोप झाली. जसं तब्येत बरोबर नसल्यामुळे मला थोडासा आराम पण करावा लागत आहे. आता माझी झोप झाली आहे. आता जे बाहेरचे कामं आहेत ते आटपून घ्यावं लागेल, परंतु आई येतपर्यंत जर कामं झाले नाही तर आई म्हणणार मग दिवसभर झोपली की काय म्हणून. जे म्हणत तर नाही, पण काही सांगता येत नाही आपल्या मम्मीचं. आता पहिले बाहेरची कामं वगैरे करून घेते. देवांशू आला होता तर कुठे गेलं, बाहेरची कामं करून घेते. त्यानंतर मग जेवण करायला जायचं आहे. काही तिच्या घरी वास्तू आहे तर जेवण करून यायचं आहे. मी एवढी झोपली होती, मला दुपारी माझा भाऊ आला होता घरी की नाही हे सुद्धा माहीत नाही. मला कोणतरी उठवासाठी आलं होतं 1-2 वेळा, पण मला काही जागा आला नाही, मी काही उठली नाही. मला म्हणजे जास्त त्रास देऊन उठवत आपण त्यांनी पण माहिती, त्यासाठी थँक्यू. आता काही नाही, पहिले झाडून घेते. त्यानंतर आपले जे भांडे वगैरे आहे ते घासून घेते आणि स्वयंपाक म्हणते. त्यानंतर मी जाते जेवण करायला, बाकीचे राहते घरी जेवण करणारे. असं वाटत आहे पावसानं कुठं अनलिमिटेड रिचार्ज मार लागली काय का. सारखा पाऊस पडत आहे, थंडी नाही, काही नाही, उन्हाळा नाही, काही नाही, नुसता पावसाळा. आमच्याकडे तर पाऊस झाला, तुमच्याकडे चाला का मला कमेंटमध्ये सांगा. पाणी लागलं आता भांडे घासायचे. अंधार काऊन आहे, लाईट गेली आमच्या घरची कालची. अरे वाटते जाऊ दे आता. पावसाचं तर नेहमीच आहे. आता मी भांडे घासून घेते. आता आई येतपर्यंत स्वयंपाक काही करत नाही, कारण तर आम्ही जायचं 3 जण जेवण करायला. भावाचं कन्फर्म नाही आहे, पण तो पण येईल. आणि आई आहे ते घरी जेवण करते, कारण तर आई जेवण करायला बोलवलं नाही. तर माझ्या फ्रेंडच्या घरी वस्तू आहे, तर मी आणि बाबा जाणार तिकडे तिकडे जेवण करायला. माझा भाऊ पण तिकडे एक दुसऱ्या घरचा वाजता तिकडे जाणार आहे. म्हणून आता आई राहिली तर आता आईचं कसं आहे माहिती आहे, जास्त भूक नाही म्हणते, म्हणून काही पण बनवते. बाबा वावरातून आलेले. हे देवांशू कधी ऐकत नाही, खूपच हिचकपणा करते. ते गेला बाहेर. मी बाबासाठी चाय म्हणला, आम्ही चाय वगैरे पिऊन घेतला. बघा दोन बायाच्या चर्चा चालू आहे. झाला पण 50 किती करा. चला आता आईसाठी चाय गरम करू, कारण आता आई आली आहे वावरातून. चाय गरम करून घेतो, कारण तुम्ही आई म्हणलं नाही पाहिजे
पोरगी चाय देत नाही आता तुला. आमच्या घरचं लाईट पण नाही का बंद पडलं, अनाची काही पुरत नाही आहे म्हणून मी माझीच नसला तशी आपल्याला आग्राची काही सवय आहे ना. साठी केला चाय गरम. आता आई घेते चहा. आता दिला आमच्या आईसाठी चहा. आता आई आमची घेते चहा. आता स्वयंपाकाचा विचारता पण आम्ही जातो जेवण करायला. आता आई पाहिजे ना आईचं. माझ्या बाबाला कधी काही कपडे लवकर सापडत नाही, मग आता कपडे दांदरत आहे. थोडेसे कपडे बिपडे पाहून देते. आता आंघोळ केली म्हणून जायचं होतं जेवण करायला पोरगी बोलवायला आली ती, पण देवांशी म्हणते आपण गाडीने जाऊ आता. ते गाडी चालवते आता. मी बसतो मागं. ते बसू ना मागं मी. जायचं ना आपण जेवण करायला. हां बसतं पाय. हां शिरावं ना. हवे थोडं ते बापू आमच्या गाडी. खाली उतरा चला. इथंच का रस्त्यावर का घरात चाल. इथंच बसलं हे जेवण करायला. हे काय ऐकत नाही, याला सोडून देतो इथंच. जातो घरामध्ये. थंडी आहे बाय. आता देवांशी आमचा गाणी लावणार आहे. मी देतो यांना चालू करून. ते गाणे ऐकते. देवांशी पहिलेच नाचायला लागला. आमचं झालं सुरू. आम्ही लावून देतो गाणे याला. आमच्या पप्पाच्या कधी पण कोणते गाणे लावू. माझी आई म्हणते जगन्नाथाचे गाणे लाव म्हणते. आमच्याकडे जगन्नाथ बाबाला खूप मानते. घरी नाही, मी नाही. गाणे चालू झाले. त्या इकडे मस्त्या करत आहे. आई बनवत आहे स्वयंपाक. पूजा चालू आहे आता आमची. देवाला दिवा लावण्यात चालू आहे. देवांशी पकडून अगरबत्ती माझी आई लावत आहे देवाला दिवा. लोकांची दिवाळी संपली पण यायची नाही संपली. अजून पण सिरीज लावूनच आहे. कधी वाटते बंद. मी मनातपर्यंतच वेळा वाटते. करून टाकते कर बंद. लावून दे ना तू. झालं नाही का तुझं लावून दे. मी लावून देतो. पाय लाग. चांगली बायको भेटली पाहिजे म्हणून मस्त पाय लाग. मैत्रीण आली ती बलवाले जेवण करायला जाणार. थोडीशी फेऱ्याला लावतो. साधारण दिसलं पाहिजे का नाही. पावाने घेऊन राहते त्याच्या घरी. मी लावली फेऱ्यानवली तरी डोंगरी दिसतात ना. मैया लाडू खात आहे. कुठे गेली. मी लाडू खात आहे. मी करतो तयारी. जातो आता जेवण करायला. जेवणाचा व्हिडिओ काही टाकत नाही कारण तर तिकडे लगेच पाहुणे आता साजरं वाटत नाही. तुम्हाला आवडते का. आई विचारत आहे तुम्हाला लाडू आवडत असेल तर या खा. बुंदीचे लाडू. काजू किसमिस घेऊन हाय टाकू. टेन्शन नका. तयार पडते. मी म्हणत असाल मी काऊन हे गुणगाण करून राहतो. थंडी लागते मला ताप येतं मग मला शिवाय देते म्हणून मला पांघरून जा लागते. फक्त कानाला बांधून जा म्हणते पण कानाला नाही बांधत. कारण मी आता जेवण करून. हे आजी लाडू खाता इकडे. गायत्रीचं घर आहे हे. आत्ता वास्तू आहे जे म्हणलं ते. तिची वास्तुपूजा झाली आहे सर्व. आता आम्ही जेवण करतो. ते आत्ता जेवण करून ते कोणीतरी आता माझ्या घरी पाहुणे वगैरे आणि थोडीशी त्यांचा चाय पाणी वगैरे बघते. माझं जेवण वगैरे सर्व झालं आहे. आता माझी स्टडी करायची आहे. मी स्टडी करते. भेटू आपण उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. रोज एक गोष्ट सांगायला लावू नका मला. चला बाय बाय.